महाराष्ट्रातील सर्वात जुनं मंदिर कोणतं असं म्हणलं तर आपल्या डोक्यामध्ये अनेक नावं येतात. काही जण म्हणतात 4-5 हजार वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. काही जण म्हणतात 2000 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. अशा अनेक गोष्टी आपण सतत ऐकत असतो. तर दुसरीकडं धाराशिव जिल्ह्यातील तेर गावामध्ये असणारं त्रिविक्रमाचं मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात पुरातन मंदिर आहे म्हणून आजही अनेक लोक आपल्याला सांगतात किंवा पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. पण या तेर गावामध्ये असणाऱ्या त्रिविक्रम मंदिराएवढंच एक जुनं मंदिर असणारी इतर काही ठिकाणं या महाराष्ट्रामध्ये आहेत. आजची गोष्ट आहे महाराष्ट्रामधील सर्वात पहिली सुस्थितीमध्ये असणारी मंदिरे बांधणाऱ्या एका स्त्री सम्राज्ञीची, जिने आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष राज्यकारभार चालवला. 1500 वर्षांपूर्वी वैष्णव संप्रदायाला जिने राजाश्रय दिला अशा राणीची ही गोष्ट आहे. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये उदयास आलेलं वाकाटक म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक इतिहासामध्ये क्रांती घडवणारं प्राचीन राजघराणं. या राजघराण्याच्या 2 शाखा, त्यातली पहिली शाखा नंदीवर्धन म्हणजेच आजच्या नागपूरजवळ असणारं नगरधन आणि दुसरी शाखा म्हणजे वत्सगुल्म म्हणजे आजचं वाशिम. वत्सगुल्म शाखेमध्ये जन्माला आलेल्या हरिसेन नामक राजाने भारताला अजिंठा लेण्यांची देणगी दिली. त्याच्याच राजकीय कारकिर्दीमध्ये अजिंठ्याच्या लेण्यांची निर्मिती झाली. हरिसेन राजाचा मंत्री वराहदेव याचे शिलालेख, राजाच्या लेण्या आणि त्याच्यामधून लक्षात येणारं वाकाटकांचं वैभव हे थक्क करणार आहे. दुसरी शाखा असणारी नागपूर जवळची नगरधन. आज या नगरधन गावामध्ये एक किल्ला उभा आहे जो गोंड आणि नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाची साक्ष देतोय. याच नगरधन गावाला इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये किंवा 5व्या शतकामध्ये राजधानीचा दर्जा मिळाला होता या वाकाटक नावाच्या राजघराण्यामुळे. आणि हे वाकाटक नावाचं राजघराणं आणि त्यांची एक शाखा या नगरधनमध्ये नांदत होती. पूर्व विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांवर याच नगरधनच्या शाखेने राज्य केलं. ही शाखा तशी फार प्रबळ होती. सुस्थितीमध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्वात पुरातन मंदिरांची निर्मिती करण्याचं श्रेय सुद्धा या शाखेला जातं. या शाखेच्या रुद्रसेन नावाच्या राजाबरोबर प्रभावती गुप्त नावाच्या एका राणीचं लग्न झालं. भारताला सुवर्णयुग दाखवणारं राजघराणं म्हणून गुप्त घराणं इतके दिवस इतिहासामध्ये आपल्याला परिचित होतं. प्रभावती याच गुप्त घराण्यातल्या पराक्रमी राजा समुद्रगुप्त याची नात आणि चंद्रगुप्त दुसरा याची मुलगी. याच चंद्रगुप्त राजाने मध्य प्रदेशमधील उदयगिरी येथे भव्य वराहलेणीची निर्मिती केली. वाकाटक राजवंश हा शैव धर्माचे आचरण करणारा होता, तर गुप्त राजघराणं हे वैष्णव धर्माचं. परंतु वाकाटकांच्या राजघराण्यामध्ये प्रवेश करूनही प्रभावती गुप्तने अखेरपर्यंत वैष्णव धर्माचं पालन केलं. तिला तिचे धार्मिक स्वातंत्र्य वाकाटक राजवंशानं देऊ केलेलं होतं. इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या अखेरची ही घटना, पण आधुनिक काळापेक्षाही प्रगत विचारसरणीचं हे लक्षण महाराष्ट्राच्या तत्कालीन वाकाटक राजघराण्यानं आपल्याला घालून दिल्याचं पाहायला मिळतं. वाकाटक राजे स्वतःला परम महेश्वर भक्त अशी पदवी लावायचे, पण प्रभावती गुप्त सोबत लग्न झाल्यानंतर मात्र तिच्या नवऱ्याने रुद्रसेनने स्वतःला परम भागवत भक्त अशा प्रकारची उपाधी लावून घ्यायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये वैष्णव संप्रदायाची वाढ होण्यासाठी राजाश्रय मिळाला, एक पोषक वातावरण निर्माण झालं. पुढे काही काळाने प्रभावती गुप्त हिचा जो नवरा होता रुद्रसेन तो मरण पावला. परंतु प्रभावती गुप्तने सारा राज्यकारभार आपल्या एका हातामध्ये घेतला. राजकारणामध्ये ती तब्बल 50 वर्ष सक्रिय राहिली. तिच्या 3 मुलांनी नंतर राज्य केलं. आपल्या लहान मुलाला मांडीवर बसून तिनं प्रशासन चालवलं. राज्यकारभार करण्यासाठी तिने एक शिक्का तयार करून घेतला होता. त्याच्यावर तिने श्री प्रभावती गुप्त ह्या अशा प्रकारची ब्राह्मी लिपीमधील अक्षरं कोरली होती. पतीच्या निधनानंतर राज्यकारभार पाहण्याची ही परंपरा फार प्राचीन आहे. इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये होऊन गेलेल्या सातवाहन सम्राज्ञी नागनिका हिनं सुद्धा आपल्या पतीच्या निधनानंतर कशा प्रकारे राज्य चालवलं याचा संपूर्ण इतिहास नाणेघाटाच्या गुहेमधल्या शिलालेखामध्ये कोरलेला आहे. या नागनिकानंतर महाराष्ट्राला प्रभावती गुप्त नावाची एक महिला शासक कर्ती भेटली आणि प्रभावती गुप्त ठळकपणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर झाली. रामटेक, मांढळ, नागरा, मनसर अशा अनेक ठिकाणी वाकाटकांच्या धार्मिक विविधतेची झलक आपल्याला पाहायला मिळते. रामटेक इथे असणारं केवल नृसिंह मंदिर, रुद्र नृसिंह मंदिर, वराह मंदिर, त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातली सर्वात पुरातन वैष्णवांची ठळक उदाहरणं म्हणून आपण पाहू शकतो. ही मंदिरं साधारण 4थ्या-5व्या शतकामध्ये म्हणजे तब्बल 1500 वर्षांआधी निर्माण करण्यात आलेली आहे. याच रामटेक इथं केवल नृसिंह मंदिराचा इतिहास समोर येण्यामागं सुद्धा एक रंजक घटना आहे. काही वर्षांपूर्वी संशोधकांचा एक समूह रामटेक इथे असणाऱ्या एका मंदिराची साफसफाई करण्यासाठी गेला होता. नागपूरकर भोसल्यांच्या काळामध्ये रामटेक इथल्या बऱ्याचशा मंदिरांना जीर्णोद्धार करण्यात आलेला होता. त्याच्यामुळं या मंदिरामध्ये सुद्धा एक मारुती मंदिरावर खूप मोठ्या प्रमाणात चुन्याचा लेप देण्यात आलेला होता आणि तो चुन्याचा लेप काढत असताना गर्भगृहामध्ये 2 आणि अंतराळामध्ये 1 किंवा मंडपामध्ये 1 अशा प्रकारचे 3 शिलालेख उजेडात आले. पुढे गर्भगृहामध्ये असणाऱ्या मारुतीच्या 6-6.5 फूट उंचीच्या एका मूर्तीचा शेंदूर काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये नृसिंहाची मूर्ती प्रकट झाली. म्हणजे इतके दिवस मारुती समजल्या जाणाऱ्या एका मूर्तीचा ज्यावेळी शेंदूर काढण्यात आला त्याच्यामधून नृसिंहाची 6-6.5 फुटाची भव्य प्रतिमा
उघड झाली. हाच चुन्याचा लेप काढत असताना मंडपामध्ये जो शिलालेख सापडला, त्या शिलालेखाचं ज्यावेळेस वाचन करण्यात आलं त्यावेळेस हे मंदिर प्रभावती गुप्तने बांधल्याचं इतिहास अभ्यासकांना समजलं. हा शोध अत्यंत महत्त्वाचा होता, कारण 4थ्या-5व्या शतकामध्ये बांधलेलं हे मंदिर, गर्भगृहामध्ये असणारी नरसिंहाची प्रतिमा, हे सर्व काही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाला कलाटणी देणारं ठरलं. त्याच्याच बाजूला असणारं रुद्र नरसिंहाचं एक मंदिर आहे. काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर प्रभावती गुप्तने आपल्या नवऱ्याच्या स्मरणार्थ, रुद्रसेनच्या स्मरणार्थ बांधलं. तर काय अभ्यासकांच्या मते हे मंदिर रुद्रसेनच्याच कारकिर्दीमध्ये निर्माण झालं, म्हणून या मंदिराला रुद्र मंदिर अशा पद्धतीचं किंवा रुद्र नरसिंह मंदिर अशा पद्धतीचं नाव पडलं. महाराष्ट्रामध्ये नरसिंह पूजेची जी सुरुवात झाली, ती सुरुवात करणारी व्यक्ती म्हणून प्रभावती गुप्त इतिहासामध्ये अजरामर झाली. पूर्व महाराष्ट्रामध्ये वैष्णव पंथाचा प्रचार आणि प्रसार होण्यामागं सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रभावती गुप्त, आणि याचं धडधडीत उदाहरण म्हणजे रामटेक येथे बांधलेली मंदिर. आणि तिच्या शिक्क्यावर जो काही आपल्याला श्री प्रभावती गुप्ते अशा प्रकारचा जो शिक्का दिसतो, त्याच्यावर आपल्याला विष्णूच्या आयुधांपैकी एक शंख सुद्धा कोरलेला पाहायला मिळतो. या प्रभावती गुप्तचा पुणे ताम्रपट इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यामुळे वाकाटक राजघराण्याची, तिच्या शासनकालाची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळते. याशिवाय भगवान शिवाची, लज्जागौरी, मातृका, महिषासुरमर्दिनी, पार्वती, स्कंद, वराह यांसारख्या देवतांची पूजा अर्चा करण्याचं प्रमाण सुद्धा या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजेच या देवांना महाराष्ट्रामध्ये 1,500 वर्षांपासून किंवा त्याच्याही 100-1 वर्ष आधीपासून पूजण्यात येत होतं, हे मात्र नक्की. आजच्या युगामध्ये महिला सक्षमीकरण, फेमिनिझम, स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये समान अधिकार, स्त्रियांचे शिक्षण यासाठी आपण लढा देतोय. अजूनही खेडोपाडी चूल आणि मूल याच्या पुढे स्त्रियांचं विश्व नाही. आणि दुसरीकडे इसवी सनाच्या 5व्या शतकात मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि कर्नाटकाच्या उत्तर भागावर प्रभावती गुप्त राज्य करत होती. तत्कालीन मध्य भारतातील अतिशय प्रभावशाली व्यक्ती म्हणून प्रभावती गुप्तकडे पाहिलं जातं. अनेक वर्ष एक हाती सत्ता राखत ताकदवान सम्राज्ञी म्हणून प्रभावती गुप्त इतिहासामध्ये अजरामर झाली. आपला इतिहास भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एन प्रकारेनं वाट दाखवत असतो. फक्त तो मार्ग आपल्याला पाहण्याची, समजण्याची आणि त्यापासून प्रेरणा घेण्याची आपली कुवत असावी लागते. इतिहासातल्या अशाच अपरिचित गोष्टी कुठल्या तुम्हाला ऐकायला आवडतील किंवा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.